श्रोतेहो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये जाऊन वेट लॉस झालेले अनेक क्लायंट आपला अनुभव आपल्याला सांगतायत. आज कोणाला बघूया. नमस्कार, तुझं नाव सांग आणि आधी तू किती वर्षांचा आहेस तेही सांग, म्हणजे मग वेट लॉस बद्दलही आपल्याला बोलायचं आहे. माझं नाव ऋषिकेश पालकर. मी फक्त 25 वर्षाचा आहे. अच्छा, मग तुझं किती वजन होतं आणि तू वृषालीच का जॉईन केलंस? हो, माझं वजन वाढलं होतं. ऍक्च्युली मला जिम आवडत नाही जायला, पण मी ऋषाली जॉईन केलं. मी रोज सकाळी 6 वाजता रेडिओ ऐकायचो ऋषालीचं. अच्छा, मग तो कार्यक्रम ऐकून तू तिथे गेलास, तुला कसे रिझल्ट मिळाले? खूप चांगला रिझल्ट मिळालाय. मी 47 दिवसात 15 kg कमी केलेत. अच्छा, खूप छान वाटतंय, हलकं वाटतंय. ओके, मग पुढे काय प्लॅन्स आहेत? पुढे जॉईन करणार आहे, अजून 10 किलो लेट कमी करण्यासाठी. वा, आणि इथल्या डाएट बद्दल काय सांगशील? हो, म्हणजे डाएट बद्दल बोलायचं म्हणजे सकाळी नाश्त्यापासून ते रात्री जेवणापर्यंत सगळं महाराष्ट्रीयन पद्धत आहे. यात कसं खायचं, कसं हे करायचं असं सांगितलंय आणि काही व्हायचं काही सांगितलं नाही. डाएट वेट महाराष्ट्रीयन पद्धतीने दिलं तर मुगाचे डेडे पीठ, थालपीठ, यात काही आर्टिफिशियल नाही. मी व्हेज असल्यामुळे. म्हणजे डाएटची वेगळी रिस्ट्रिक्शन्स नव्हती आणि जे होतं ते आपलं नेहमीचं खाणं होतं. आता तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. माझं 15 किलो वजन कमी झाल्यामुळे माझे मित्र सुद्धा म्हणतात खूप छान दिसतंय, फिट मध्ये दिसतंय. आधीचे कपडे खूप लूज होत आहेत, त्याच्यामुळे मला खूप नवीन घ्यायचे अजून कपडे. अच्छा, ऋषिकेश, इथे येऊन आमच्याशी एवढं छान बोललास त्याबद्दल धन्यवाद आणि वेट लॉस तुझा असाच होत राहो. या केसबद्दल आता वृषालीताईंना विचारूया. वृषालीताई, तुम्ही काय सांगाल या मुलाच्या केसबद्दल? त्यांनी रिझल्ट तर तुला सांगितलेलाच आहे आणि मी सगळीकडे म्हणजे माझ्या सगळ्या जिमच्या बाहेर त्याचे सगळीकडे मोठाले फोटो पण लावलेले आहेत. त्याची थोडीशी स्टोरी अशी आहे की 1 वर्षापूर्वीच त्याची पायांची सर्जरी झालेली होती, त्यामुळे एक्सरसाइजवर बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन्स आलेल्या होत्या. एनिवे, हा मुलगा इतका सरळ आहे की मलाच याची नेहमी चिंता वाटते की याचं या मोठ्या जगात कसं व्हायचं. जसं वेट लॉस सेंटर्स असतात ना, तशी या मुलांना चांगले टगे बनवायला किंवा स्मार्ट बनवायला किंवा टोटल मेकओव्हर करून देणारी, म्हणजे समाजात स्मार्टली कसं पुढं जायचं, मुलांची पर्सनॅलिटी बघून त्यांना वेगळं ट्रेनिंग कसं देता येईल, म्हणजे अशी सेंटर व्हावीत अशी मला वाटते. म्हणजे मी एकदा याचं वजन जर 75 किलोपर्यंत नेलं ना, तर मी त्याला बॉक्सिंग पिलो लटकावून ती बडवायला शिकवणार आहे. म्हणजे आपोआपच त्याचे पेक्टोरल वगैरे उभे राहतील, आपोआपच विदाऊट वेट ट्रेनिंग हा मस्त बॉडी बिल्डिंग होईल त्याचं. आणि एकदा वेट लॉस होऊन छान बॉडी तयार झाली की आपोआपच अंगात एक रग येते आणि मुळातच उंची छान आहे, त्यामुळे त्याला असा टग्या बनवणार आहे ना मी की बस की हाच का तो ऋषिकेश असं लोकांना वाटलं पाहिजे. कारण आपली मुलं ही ओव्हर प्रोटेक्टिव्ह झालेली असली की मग काही वेळेला त्यांचाही सोशल कॉन्फिडन्स कमी होतो ना, आणि मग मित्रच नाहीत किंवा जे आहेत ते अति आगाऊ. त्यामुळे या मुलांना मित्रांबरोबर किंवा कुठेही एकटं जायलाच आवडत नाही, ते एकटे राहतात. त्यातच वजन वाढलं की समाजात सगळीकडे चेष्टेचा विषय होतो. म्हणून मी या ऋषिकेशला इतका बदलवणार आहे ना की बस मला एकदा तो 75 किलो कधी होतोय असं झालंय चित्रा. कारण मला असे क्लायंट बघितले ना की माझे हात नाही, माझं डोकं शिवशिवायला लागतं की याला एकदा माझ्या पद्धतीने मला असा बदलायचा आहे ना की बस. कारण इथे इतकी समाजात रॅट रेस आहे ना आयुष्यात. जर तुम्हाला स्पर्धेत टिकायचं असेल, आयुष्यात सक्सेस मिळवायचा असेल ना, तर कुठल्या पद्धतीने बदलायला हवं याचाच विचार सारखा माझ्या डोक्यात असतो. आणि खरं सांगू का, अति साधं बाबडं असणं हेही नाही चालणार ना हो. एनिवे, या मुलाला बारीक केल्यानंतर मला काय काय करता येईल याबाबत माझे विचार चालू आहेत. माझं एवढंच सजेशन आहे सगळ्या पालकांना की तुम्ही 10वी मुलं पास झाली ना, 10वीची परीक्षा, की सगळ्यांना ट्रेकिंगला पाठवा हो. मुलं इतकी बदलतात, त्यांना एक्सपोजर मिळतं, ती स्मार्ट होतात, त्यांना ट्रेकिंगचं वेळ लागतं. आणि खरं सांगू का, हिमालयात पाठवा. हिमालयाचं एकदा त्यांना जे क्रेज निर्माण होईल ना, त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाकडे बघायची गरजच निर्माण नाही. तेव्हा मला नक्की खात्री आहे ऋषिकेश तुझी की तू इतका मस्त बदलशील ना, युवा शक्ती किंवा कुठल्याही कॅटेगरीच्या क्लबमध्ये जाऊन 4-5 ट्रेक मारले ना की आपोआपच तू तिथला इन्स्ट्रक्टर म्हणून काम करशील. मग करशील ना ऋषिकेश हे. सो थिंक फिट, स्टे फिट. श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय, मग त्यांचं फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी कॉल करा, व्हॉट्सॲप करा. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात वृषालीताईंसोबत पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.